खूप चांगलं तुमची संकल्पना आहे सर. माझा लास्ट आणि शेवटचा एक प्रश्न असेल की तुम्ही महाराष्ट्रातील तरुणांना आणि जनतेला काय सांगाल? खूप शेवटचा प्रश्न जो आहे, तुम्ही खूप चांगला प्रश्न केलेला आहे. कारण बऱ्याच जणांना असं वाटतं की ही प्रश्न जे विचारले आहेत की प्रश्न कुठेतरी तुम्ही विचारून त्यांना विचारले का, असं वाटण्यासारखे हे प्रश्न आहेत. कारण का, तर ही जनतेच्या मनातली प्रश्न आहेत. हा जो शेवटचा जो तुम्ही प्रश्न विचारला मला की तुम्ही तरुणांना या माध्यमातून काय निरोप देणार आहात, तर माझी हडपसर वासियातील तरुणांनाच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना एक माझ्याद्वारे आवाहन करू इच्छितो की तुम्ही पहिलं तर राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला. कारण राजकारण म्हटलं, निवडणूक म्हटली की खर्च आला, आणि खर्च आला म्हणजेच सामान्य माणसाला राजकारणामध्ये यायचं नाही का, हा एक मोठा प्रश्न पडतो. आणि तोच प्रश्न प्रत्येक तरुणाच्या मनामध्ये आहे. कारण तरुणाच्या हाताला काम नाहीये, आणि काम नाहीये त्यामुळं कुठेतरी ही तरुण मंडळी जी आहे या राजकारणाचं भांडवल झाली काय, असं एक चित्र निर्माण झालेलं आहे. कारण राजकारण्यांनी ही जी प्रायव्हेटलायझेशन करून जी आहे शासकीय नोकऱ्या गायब करण्याचा एक प्रयत्न त्यांचा चालू आहे. तर तो प्रयत्न मी थांबवणार आहे. तरुणांना मी रोजगार देण्यासाठी या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. तर तरुणांना मला या माध्यमातून आणखीन एक गोष्ट सांगायची आहे की तरुणांनी राजकारणाकडे पॉझिटिव्ह व्ह्यूने बघावं, करिअर म्हणून बघावं, आणि तरुणांनी जास्तीत जास्त शिक्षण घ्यावं. जेवढं तुम्ही शिक्षण घेता येईल, पॉसिबल असेल तेवढं तुम्ही हायर एज्युकेशन पर्यंत घ्यावं आणि त्यानंतर राजकारणामध्ये यावं, असं मी तरुणांना सांगू इच्छितो. जेणेकरून त्यांचं जे अंडरस्टँडिंग लेवल आहे ते ज्ञानामुळे वाढल. आणि जर का तुम्ही नॉलेज जर तुमच्याकडे असेल आणि तुम्ही जर राजकारणात आलात तर निश्चितच समाजाचं त्यातनं हित होणार आहे, देशाचं हित होणार आहे, राज्याचं हित होणार आहे. आणि तुमच्यासारख्या कितीतरी तरुणांना एक तरुण रोजगार देऊ शकतो, एक तरुण दिशा देऊ शकतो, एक तरुण त्याचा एक आदर्श बनवू शकतो. त्यासाठी तरुणांनी मोठ्या प्रमाणावरती राजकारणात यावं असं आवाहन मी या माध्यमातून करू इच्छितो. ओके सर, धन्यवाद. धन्यवाद. दैनिक चालू वार्तांनी मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल दैनिक चालू वार्ताचे मी आभार व्यक्त करतो. आणि हडपसर वासियांना नव्हे तर पूर्ण या महाराष्ट्रातील मतदार बंधू भगिनींना मी विनंती करू इच्छितो की तुम्ही मतदान नक्की करा. आणि मतदान केलं तर तुम्ही देशाची जी जबाबदारी तुमच्यावरती आहे, जी राज्यघटनेने तुम्हाला दिलेली आहे, ती जबाबदारी तुम्ही पार पाडलं असं म्हणता येईल. धन्यवाद.